मित्रांनो, काल पुणे विद्यापीठात आपल्या विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं. ग्रेस मार्क्स असो, कंबाईन पासिंग असो किंवा री एक्झाम असो, असे बरेचसे मुद्दे उपस्थित केले. आता यावर चर्चा झाली आहे, हे खरं आहे, पण पुढच्या काही दिवसात नक्की याच्यावर आउटकम येणार आहे का, हे आपण आज डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी रौनक सर आणि मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी स्क्रीनवर पाहत असाल की एवढी गर्दी जी आहे ती विद्यार्थ्यांची जमली होती आणि त्यांना त्यांचं म्हणणं युनिव्हर्सिटी समोर मांडायचं होतं. आता पहिला प्रश्न हा पडतो की एवढी गर्दी जमलीच काय? तर मी थोडंसं रेट्रोस्पेक्ट करून तुम्हाला काही गोष्टी सांगतो. नंबर 1, एक्झाम ज्या आहेत त्या ऑफलाईन मोडनी झाल्या. नंबर 2, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता. नंबर 3, क्वेश्चन बँक देणार असं सांगून क्वेश्चन बँक बऱ्याचशा सब्जेक्टची मिळाली नाही आणि जी मिळाली ती अर्धवट मिळाली होती. नंबर 4, ऐनवेळी पेपर पॅटर्न चेंज केला गेला होता. आणि नंबर 5, एवढं सगळं करून काही सब्जेक्टचे पेपर खरोखर अवघड सेट केले गेले होते. मग आता इतक्या सगळ्या गोष्टी असताना जेव्हा मुलं पेपर देऊन बाहेर आले तेव्हा त्यांच्या मनात एक धाकधूक होती की कुठेतरी थोड्याफार मार्कांनी जर आपण फेल झालो तर पुढचं आपलं करिअर म्हणा किंवा पुढचे आपले जॉब प्रॉस्पेक्ट्स जे आहेत ते कुठे डिस्टर्ब होऊ नये. तर हेच सोपं साधं म्हणणं घेऊन ही सगळी मंडळी ओमकार बेनके असो, मिहीर चव्हाण असो, धनंजय गुंड असो यांच्या मार्गदर्शनाखाली युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते. आता इतकी सगळी गर्दी युनिव्हर्सिटीमध्ये पाहिल्यानंतर स्वतः प्रो व्ही सी जे आहेत ते विद्यार्थ्यांशी बोलायला खाली आले. आता सोनवणे सर जे आहेत, जे प्रो व्ही सी आहेत, यांच्याशी आम्ही आधी सुद्धा भेट घेतलेली आहेत. यांची विद्यार्थ्यांबाबतची कळकळ आहे ना, ही त्यांच्या बोलण्यातूनच दिसून येतो. जेव्हा त्यांनी बोलणं सुरू केलं, आय थिंक बऱ्याचशा लोकांनी ऐकलं असेल, पण मी तुम्हाला एकदम ब्रीफली सांगतो. हे सगळं बोलत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही कंबाईन पासिंग असो, ग्रेस मार्क्स असो किंवा री एक्झाम असो, या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करू, पण आधी रिझल्ट आमच्या हातात येऊ दे. म्हणजे बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही प्लीज कुठल्याही अफवांना बळी पडू नका. त्यांनी बोलताना हे क्लिअरली सांगितलं की पहिल्यांदा रिझल्ट आमच्या समोर येऊ देत, त्याच्यानंतर आमचा सगळ्यांचं डिस्कशन होईल. कारण बऱ्याच लोकांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याच्यानंतर रिझल्ट जेव्हा समोर येईल तेव्हा मला आयडिया येईल की किती ग्रेस मार्क्स द्यायचे, कंबाईन पासिंग करायचंय की नाही, किंवा री एक्झाम लवकरात लवकर कशा घ्यायच्या. त्यामुळे कुठेही यातलं लेखी आश्वासन आपल्याला मिळालं नाहीये, हे तुम्ही प्लीज समजावून घ्या. आता याशिवाय दुसरा अजून एक मुद्दा त्यांनी उपस्थित केला की कोविडच्या आधी म्हणजे साधारण 2016, 17, 18 मध्ये ज्या पद्धतीने रिझल्ट लागायचे त्याच पद्धतीने आम्ही 2022ला आता रिझल्ट लावण्याचा प्रयत्न करू, किंबहुना त्याहून चांगला लावायचा प्रयत्न करू, असं त्यांनी क्लिअरली सांगितलं. मला सांगा, अशी कोणती युनिव्हर्सिटी आहे ज्याचे प्रो व्ही सी रोडवरती येतात आणि मग मुलांना सांगतात आम्ही मुलांना पास करणार आहोत, आम्ही एकदम चांगला रिझल्ट लावणार आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी दिसत नाही तोपर्यंत असा रिझल्ट लावणार आहोत हे सांगणं सुद्धा तसं तर टेक्निकली चुकीचं आहे. त्यामुळे कुठेतरी एवढी सगळी गर्दी होती, त्या गर्दीतनं त्या मुलांना शांत करून परत पाठवणं हा कुठेतरी त्यांच्या डोक्यात नक्कीच विचार असला पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे का, आश्वासनं देणं आणि पुणे युनिव्हर्सिटीचं म्हणणं, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी खूप कनेक्टेड आहे, पण या दोघांचं कधीच जमत नाही. हे आम्ही ऑलरेडी आधी सुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत लेखीमध्ये काही येत नाही, सर्क्युलर बेसमध्ये काही येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनो यातली कुठलीच गॅरंटी तुम्ही पकडू नका. मग तुम्ही म्हणाल सर नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला? तर बघा, ॲक्च्युअलमध्ये जेव्हा तुमचे पेपरचे रिझल्ट, तुमचे मार्क्स बाहेर येतील त्यानंतर खरंच कळेल, युनिव्हर्सिटीकडे येतील तेव्हा आपल्याला खरंच कळेल की युनिव्हर्सिटी डिस्कस करेल या गोष्टींवरती की कुठेतरी मुलांना थोडंसं पुढे ढकलणं गरजेचं आहे का. आणि मी तुम्हाला सांगतो, हे या आधी सुद्धा केलं जात होतं आणि आता सुद्धा या बाबतीत नक्की प्रयत्न केला जाईल. तर ग्रेस मार्क जे आहेत ते कदाचित तुम्हाला माहीत नसताना सुद्धा तिकडे कसे वाढवले जातील याचा तुम्हाला अंदाज नसणार आहे आणि तुम्हाला पास करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. या बाबतीतले अपडेट्स म्हणा किंवा लेखी आश्वासन येतंय की नाही या बाबतीत सगळेच लोक प्रयत्न करतात, सगळ्या विद्यार्थी संघटना प्रयत्न करतात. आणि आय एम सॉरी, मी येऊ शकलो नव्हतो माझ्या तब्येतीमुळं, पण बरेचसे लोक आम्ही सुद्धा यासाठी प्रयत्न करतो. होपफुली नक्कीच यातून काहीतरी आउटकम येईल. तोपर्यंत तुम्ही कुठल्याही अफवांना प्लीज बळी पडू नका. जी जेन्युइन माहिती येते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्कीच करत राहीन. कल पुणे यूनिवर्सिटी में बच्चों ने जोरदार आंदोलन किया, प्रोटेस्ट किया. ग्रेस मार्क हो, कंबाइंड पासिंग हो या फिर री एग्जाम हो, ऐसे बहुत सारे पॉइंट डिस्कस हुए. अब पॉइंट डिस्कस तो जरूर हुए, लेकिन क्या उसका कुछ आउटकम आएगा इन कमिंग दिनों में, तो ये हम लोग इस वीडियो में देखने वाले. हाय फ्रेंड्स, दिस इज रौनक सर और मैं आप सबका स्वागत करता हूं आपके प्यारे प्लेटफॉर्म आलसी इंजीनियर पे. दोस्तों, आप ऑलरेडी स्क्रीन पे देख रहे होंगे, इतने सारे बच्चे थे जो कि गए थे और उनका यही कहना था कि रिलेटेड टू ग्रेस मार्क, रिलेटेड टू कंबाइंड पासिंग, री एग्जाम, हमें आप कुछ जानकारी दो, कुछ अगर आप डिस्काउंट्स दे सकते हो तो वो हमें बताओ. अब इतने सारे बच्चे गए क्यों, इसको हम लोग थोड़ा सा रेट्रोस्पेक्ट करते हैं. नंबर 1, एग्जाम जो है वो ऑफलाइन हुई.
डिस्क्रिप्टिव मोड में हुई। उसके बाद बच्चों को क्वेश्चन बैंक दी जाएगी बोला था, लेकिन क्वेश्चन बैंक नहीं दी गई, जिनको दी गई वो आधी अधूरी थी। पेपर पैटर्न जो था वो ऑन द स्पॉट चेंज किया गया, तो बच्चों को पेपर पैटर्न के बारे में जानकारी नहीं थी। बहुत सारी फैकल्टीज ऐसी थी जिनके पेपर जो है वो सच में डिफिकल्ट सेट किए गए थे। इसका मतलब है जब बच्चे पेपर देके बाहर आए तो उनको एक आइडिया आ चुकी थी कि कुछ मार्क्स से शायद हम लोग फेल हो सकते। अब ये जो चुनिंदा कुछ मार्क्स है, उस मार्क का अगर हम लोगों को कोई ग्रेस मिल जाए तो हम लोगों का जो आगे जॉब फिक्स हुआ है, करियर अपॉर्चुनिटीज है, वो शायद मिस नहीं होंगी। तो ये सारे पॉइंट्स थे जिसकी वजह से बच्चे जो है फिर ओमकार बेनके हो, मीर चौहान हो या फिर धनंजय गुंड हो, इन सब लोगों ने गाइडेंस किया और फिर बच्चे यूनिवर्सिटी में गए थे। अब इतनी बच्चों की इतनी भीड़ देख के प्रो वीसी जो है यूनिवर्सिटी के श्री सोनोने सर वो खुद नीचे आए। अब इनसे मैं पहले भी मिल चुका हूं, ये बच्चों के बारे में इनका जो बहुत प्यार है वो जरूर दिखाई देता है। अब जब इनकी बातें आपने शायद सुनी भी होंगी तो इन्होंने बहुत सारे पॉइंट्स जो है वो आगे करे, वो ये है कि यूनिवर्सिटी इन सारी चीज़ों के बारे में सच में सोच रही है, फिर वो ग्रेस मार्क्स हो या फिर कंबाइन पासिंग हो या फिर जल्द से जल्द री एग्जाम हो नहीं हो। लेकिन इन सब के लिए उनका कहना था कि पहले रिजल्ट तो आने दो, रिजल्ट आने के बाद एनालिसिस किया जाएगा कि कितने ग्रेस मार्क्स देने, कंबाइन पासिंग करनी है या फिर नहीं करनी। देखिए ये सारी चीजें जब वो बोल रहे थे कहीं पे भी उन्होंने कंफर्मेशन नहीं दिया है, तो प्लीज आप रूमर्स पे भरोसा मत रखो। उन्होंने कहा कि हम लोग सोचेंगे जब रिजल्ट बाहर आएगा। एक और पॉइंट उन्होंने ये कहा था कि कोविड के पहले 2016, 17, 18 को जो रिजल्ट लगे थे ओवरऑल फाइनल रिजल्ट, उसी तरीके से हम लोग ये 2022 का रिजल्ट लगाने की कोशिश करेंगे, शायद उससे अच्छा भी लगे। अब मुझे बताइए ऐसी कौन सी यूनिवर्सिटी है जिनके प्रो वीसीज रोड पे आके बच्चों को ये कहते कि हम लोग खुद से ही रिजल्ट बहुत अच्छा लगाने वाले। तो कहीं ना कहीं बच्चों को चुप कराने के लिए उनकी जो डिमांड्स थी वो बस सुन के लेने के लिए ये सारी चीजें करी गई, ये मुझे लगता है। एट द सेम टाइम प्रोमिसेस और पुणे यूनिवर्सिटी उनका बहुत पुराना सा नाता है और उनकी बिल्कुल जमती नहीं है, ये आपको भी पता है। हम लोग ऑलरेडी क्वेश्चन बैंक के लिए भी गए थे, हम लोग को पता है ये चीजें किस तरीके से जाती है। तो जब तक कि इन रिटर्न सर्कुलर बेस में, जीआर बेस में ये चीजें नहीं आती है, तब तक आप इसका एश्योरेंस मत कंसिडर करना। सेकेंड चीज मैं आपको यह भी बता दूं, इस समय ऐसा हो सकता है जिस हिसाब से रिजल्ट जब आउट होगा तो इन लोगों की डिस्कशन में अब इतनी बार ये मुद्दा ऑलरेडी आगे आ चुका है, तो ये लोग शायद रिजल्ट्स देख के सोच सकते कि ग्रेस मार्क जो है वो बढ़ाए जाए। तो देखते आगे किस तरीके से क्या होता है। हम लोग अपनी तरफ से पूरी कोशिश करेंगे कि फॉलोअप्स ले, जो जो अपडेट्स आएंगे आप तक पहुंचाने का काम हम लोग जरूर करेंगे। मिलते हैं नेक्स्ट वीडियो के लिए, तब तक के लिए थैंक यू सो मच। दोस्तों एग्जाम्स करीब आ रहे और इतने कम समय में इतनी सारी पढ़ाई हम लोगों को करनी पड़ रही है, लेकिन बात जब इंजीनियरिंग मैथमेटिक्स की आती है तब मैं हूं ना। आलसी इंजीनियर के ऐप पे मैंने इंजीनियरिंग मैथमेटिक्स 1, 2, 3 के ब्रांच वाइज कोर्सेज ऑलरेडी अपलोड किए हुए। अब आपकी कोई भी कॉन्सेप्ट हो उसके सारे वीडियोस और डिटेल्ड न्यूमेरिकल्स जो है वो आपको वहां पे मिल जाएंगे। हैंड रिटन नोट्स है भाई, अब देर किस बात की है, जल्दी से जल्दी ऐप डाउनलोड कीजिएगा। लिंक मैंने यहाँ डिस्क्रिप्शन में दे दी है। ऐप डाउनलोड करने के बाद आप डेमो सेशन भी देख सकते हो और अगर आपको पसंद आए तो बहुत ही कम दाम में आप सभी के लिए ये सब्सक्रिप्शन जो है वो अवेलेबल रहेगा। तो जल्दी से देख डालो ना यार।